हॅलो फ्रेंड्स, हा ब्लॉग जरा मोठा होत होता म्हणून मी तो 2 पार्टमध्ये डिवाईड केला. सो मी पहिल्या ब्लॉगचे काही शॉर्ट्स ॲड करून मग दुसऱ्या ब्लॉगची सुरुवात करते. सकाळी प्रियांश स्कूलला गेला, त्यानंतर तो स्कूलला गेल्यानंतर मी कामे आवरून त्यानंतर तो दुपारी स्कूलवरनं 3 वाजता घरी आला. सो मी त्याला जेवण वगैरे करून घेतल्यानंतर त्याला झोपी लावली. झोपेल्यानंतर त्याला खायचे होते पोंगे. त्याच्यासाठी मग पोंगे बनवले. पोंगे फ्राय करून झाले, त्यांनी पोंगे खाल्ले. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो सोसायटीमध्ये खाली पार्कमध्ये खेळायला. 8 वाजता आम्ही खेळून वरती आलो. जातानाच मी भाजी करून जाते, मग आल्यानंतर गरम गरम चपाती करतो. सो तिथून आल्यानंतर मग आम्ही डिनरला बसलो. मोस्टली आमचा डिनर सोबत असतो, कारण लंचला सगळ्यांचे टायमिंग वेगवेगळे असतात. सो लंच कोणी सोबत होत नाही, डिनर मात्र सगळ्यांचा सोबत असतो. डिनरला मी केली होती कांद्याची पात. आणि डिनर झाल्यानंतर सासूबाईंचा फोन आला की त्या नॉनव्हेज खात आहेत, पण त्यांच्याकडनं आम्हाला कळालं होतं की आम्ही या 26 तारखेपर्यंत नॉनव्हेज खाऊ नाही शकत. सो मग आम्हालाही राहावलंच नाही. डिनर झालं होतं तरी पण कुंदन गेले पुन्हा नॉनव्हेजचे पार्सल आणायला. तोपर्यंत मग मी बाकीचे सगळी कामे आवरून घेतली. प्रियांची बॅग पॅक केली, भांडी वगैरे साफ केली, किचन साफ केला. आणि मग आमचे पार्सल आले. कुंदननी फ्राईड राईस आणि चिकन आय थिंक तंदूर आणले होते. सो आम्ही मस्त त्यावर ताव मारला. डिनर झालं होता तरीसुद्धा नॉनव्हेज एवढं आवडतं की आम्ही नॉनव्हेजची भूक आपोआप लागून गेली होती. बाकी नॉनव्हेज खाल्लं आणि मग जी झोप आली मस्त. थँक्यू.